नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. आज 4 जानेवारीपर्यंत आपण नॅशनल आणि इंटरनॅशनलचे चालू घडामोडी घडल्या आहेत, त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न आहे, मंत्रिमंडळाने भारत आणि कोणत्या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता म्हणजेच मायग्रेशन अँड मोबिलिटी ॲग्रीमेंट कराराला मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल भारत आणि इटली देशाने मायग्रेशन अँड मोबिलिटी ॲग्रीमेंटवर साईन केले आहे. हे आहे इटलीचे विदेश मंत्री अँटोनियो ताजानी आणि हे आहेत आपले भारताचे फॉरेन मिनिस्टर एस जयशंकर. यांच्यामध्ये हे ॲग्रीमेंट झाले. या करारावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, जे आपण फोटोमध्ये पाहिले, आणि इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांच्यावर स्वाक्षरी केली. याचे उद्दिष्ट काय आहे असे म्हटलं तर भारत आणि इटली यांच्यातील लोकांशी संपर्क वाढवणे हा एक उद्दिष्ट आहे. इटली हा शूजच्या आकाराचा देश आहे. त्याची राजधानी आहे रोम. त्याची आजूबाजूचे देश म्हटलं तर फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया हे देश लागून आहे आणि मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्राला सुद्धा लागून आहे हा देश. याची राजधानी म्हटलं तर रोम आपण पाहिले. चलन आहे युरो आणि पंतप्रधान आहे जॉर्जिया मेलोनी. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला, त्या देशांबद्दल काही माहिती पाहू. तर फ्रान्स देशांसोबत कशाचं ॲग्रीमेंट झाला आहे आपला? राफेल एम हे जे विमान बनवण्यात येणार आहे ते भारतीय नौसेनेसाठी, आणि याच्या आधी आपण राफेल बोलले होते ते 36 बोलले होते, ते बोलवले होते वायुसेनेसाठी, आणि हे राफेल एम राहील नौसेनेसाठी. नौसेना. ऑस्ट्रेलियासोबत कोणता करार झाला आहे? तर ऑस्ट्रेलियामध्ये आपलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. आणि अमेरिकासोबत कशा संबंधित रिलेटेड करू शकतो आपण? तर 2023मध्ये भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर म्हणून अमेरिका हा बनला आहे. समोरचा प्रश्न बघू. 99व्या तानसेन संगीत महोत्सव 2023मध्ये तानसेन सन्मान 2022 कोणाला मिळाला आहे? म्हणजे 99 जे तानसेन महोत्सव होता जो 23मध्ये झाला, त्या तानसेन महोत्सवाचा 2022चा सन्मान मिळाला आहे. तर हा कोणाला मिळाला आहे? ऑप्शन सी, पंडित गणपती भट यांना हा 2022साठीचा तानसेन सन्मान पुरस्कार मिळाला आहे. हे आहेत पंडित गणपती भट. त्यांना हा पुरस्कार 2022 या वर्षासाठी देण्यात आला आहे. या सन्मानामध्ये काय दिले जाते? तर 5 लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देण्यात येते. मध्य प्रदेश सरकारने संगीत सम्राट तानसेन यांच्या नावावर हे स्थापन केलेला पुरस्कार आहे. शास्त्रीय संगीतामधील सर्वोच्च राष्ट्रीय संगीत सन्मान म्हणून हे ओळखले जाते. पंडित गणपती भट यांच्याबद्दल काही माहिती पाहू. ते एक भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. ते किराणा ग्वाल्हेर घराण्यातील आहेत. कर्नाटकातील हसगनी या छोट्या गावात त्यांचा जन्म आणि संगोपन झाले आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल काही माहिती पाहू. कैलास सत्यार्थी यांना 2014चा शांती नोबेल पुरस्कार मिळाला आहे. कोणासोबत मिळाला आहे? तर पाकिस्तानच्या मलाला युसुफजई व कैलास सत्यार्थी यांना हा मिळाला होता 2014चा नोबेल शांतीसाठी, पीसमध्ये. आणि ही कशाची रिलेटेड आहे? तर कोणत्या आंदोलनाशी? तर बचपन बचाव या आंदोलनाशी रिलेटेड आहे. पुष्पा भारती यांना 2023चा व्यास हा पुरस्कार मिळाला आहे. आणि शिवशंकरी यांना 2022चा सरस्वती पुरस्कार मिळाला आहे. समोरचा प्रश्न पाहू. मध्य प्रदेश राज्याचा उल्लेख आला आहे, कारण की मध्य प्रदेशमध्येच हा तानसेन महोत्सव साजरा करण्यात आला होता. तर मध्य प्रदेशमधील माहिती पाहू. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री होईल जे आत्ता निवडून आले मोहन यादव. गव्हर्नर आहेत मंगूबाई छगनभाई पटेल. नॅशनल पार्क आहे कान्हा, पेंच, पन्ना, माधव, सातपुडा, फौजिल व वनविहार. लोकसभा सीट आहे 29, राज्यसभा सीट आहे 11, विधानसभा सीट आहे 230 आणि जिल्हे आहेत 10. हे जिल्हे आहेत भोपाळ, चंबल, ग्वालियर, इंदोर, जबलपूर, नर्मदापूर, रिवास, सागर, शहडोल आणि उज्जैन. कोणकोणते राज्याची सीमा लागून आहे? तर गुजरात 1, 2 राजस्थान, 3 उत्तर प्रदेश, 4 छत्तीसगड आणि 5 महाराष्ट्र.
या 5 राज्यांच्या सीमा उत्तर प्रदेशला लागून आहे. समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे जनता दल म्हणजेच JDU, जनता दल युनायटेड पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण बनले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, नितीश कुमार. नितीश कुमार हे नवीन JDUचे नवीन चीफ बनले आहे. याआधी कोण होते तर राजीव रंजन हे होते. त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यामुळे नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे. राजीव रंजन यांनाच लालन सिंह असे म्हटले जाते. त्यांनी 29 डिसेंबर 2023 रोजी JDU या दलाचे राष्ट्रीय पदाचा राजीनामा दिला होता. आता नवीन अध्यक्ष नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत ते दुसऱ्यांदा पक्षाचे अध्यक्ष पद भूषवणार आहेत. 29 डिसेंबर रोजी दिल्लीत JDU राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याची घोषणा करण्यात आली. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे. अमित शहा हे भारताचे काय आहे, गृहमंत्री आहे, होम मिनिस्टर. राजीव रंजन हे यांच्या आधी जे JDUचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. JP नड्डा हे BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. समोरचा प्रश्न पाहू. केंद्र सरकारने इंडो तिबेट बॉर्डर पोलीस म्हणजे ITBPचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर यामध्ये कोणाची नियुक्ती केली आहे तर ऑप्शन सी, राहुल रसगोत्रा यांची ITBPचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. हे आहेत राहुल रसगोत्रा. केंद्र सरकारने 28 डिसेंबर रोजी राहुल रसगोत्रा यांना DG म्हणून नियुक्ती केली आहे. कार्मिक विभागाच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राहील. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत करण्यात आली आहे. राहुल रसगोत्रा हे 1989च्या बॅचचे मणिपूर कॅडरचे IPS अधिकारी आहेत. आणि ITBPबद्दल काही माहिती पाहू. त्याची स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1962 मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि महासंचालक कोण होईल तर राहुल रसगोत्रा. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल काही माहिती पाहू. रवी सिन्हा हे कशाचे DG आहे तर हे आहे रॉचे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. नितीन अग्रवाल हे कशाचे होईल तर BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे DG आहेत. रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहे. आता महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक. DG. समोरचा प्रश्न पाहू. केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक म्हणजे CRPFचे DG म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अनिश दयाल सिंग यांची CRPFचे DG म्हणून नियुक्ती केली आहे. हे आहेत अनिश दयाल सिंग. केंद्र सरकारने 28 डिसेंबर 2023 रोजी DG म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. याआधी SL थाउसेन होते, ते 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. तेव्हापासून अनिश सिंग यांच्याकडे CRPF महासंचालक पदाचा अतिरिक्त ॲडिशनल कार्यभार होता त्यांच्याकडे. यापूर्वी ते ITBPचे महासंचालक या पदावर कार्यरत होते. तर आता कोण बनले आहे राहुल रसगोत्रा ITBPचे. अनिश दयाल सिंग हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. अनिश दयाल सिंग हे मणिपूर कॅडरचे 1988च्या बॅचचे अधिकारी आहेत. CRPFबद्दल काही माहिती पाहू. त्याची स्थापना झाली 1939 मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि महासंचालक कोण होईल अनिश दयाल सिंग. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींची नाव आली आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. मनोज सोनी हे UPSCचे प्रमुख आहेत. सुजॉय लाल थाउसेन हे CRPFचे आधी होते, DG होते CRPFचे. राजीव गौबा हे कॅबिनेट सचिव आहेत, सेक्रेटरी. समोरचा प्रश्न पाहू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नुकताच आपला स्थापना दिवस कुठे साजरा केला? तर राष्ट्रीय नॅशनल काँग्रेसने आपला स्थापना दिवस हा कुठे साजरा केला तर नागपूर येथे. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते नागपूर याला. 28 डिसेंबर रोजी हा नागपूर येथे 139वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल काही माहिती. 28 डिसेंबर 1985 मध्ये स्थापना करण्यात आली होती. याचे संस्थापक म्हणजे स्थापना कोणी केली तर ए यो ह्यूम यांनी ही स्थापना केली होती. 2023 मध्ये याला 139 वर्ष झाली आहेत. यामध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. मुंबई येथे हळदी महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. हळदी महोत्सव चे आयोजन कुठे करण्यात आले होते? मुंबईमध्ये. दिल्लीमध्ये G20चे आयोजन करण्यात आले होते. सुरतमध्ये जगातील सर्वात मोठ्या ऑफिसचे म्हणजे डायमंड बोर्स चे उद्घाटन PM मोदी यांनी केले होते. PM मोदी यांच्याद्वारे करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण बनले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन सी, नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनले आहेत. हे आहेत नितीन करीर. महाराष्ट्राचे मुख्य सचिव. महाराष्ट्र सरकारने IAS अधिकारी नितीन करीर यांची राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान मुख्य सचिव कोण होते तर मनोज सौनिक हे होते. त्यांच्या सेवेत मुदतवाढ न मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आणि नितीन करीर यांना नवीन सचिव म्हणून नियुक्ती केली. यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे, कितीपर्यंत राहील तर 31 मार्च 2024 पर्यंत राहील. जर यांच्या पदामध्ये वाढ न केली तर 31 मार्च 2024 पर्यंत. ऑप्शनमध्ये आपण काही पाहिले आहेत. मनोज सौनिक हे माजी मुख्य सचिव म्हणून ओळखले जाईल. आणि याच्या आधी होते रजनीश सेठ हे महाराष्ट्राचे MPSCचे DG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यांची. आणि रेशमी शुक्ला हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आत्ताच आपण पाहिले. याच्या आधी कोण होते? रजनीश सेठ होते. यांची आता MPSCच्या अध्यक्षस्थानी नियुक्ती करण्यात आली आणि रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राचे पोलीस महानिर्देशक म्हणून निवड करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच ब्रिक्सचे सदस्यत्व नाकारले आहेत? म्हणजेच ब्रिक्समध्ये कोणकोणते देश येतात तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. याच्यामध्ये 1 जानेवारी 2024 पासून काही नवीन देशांचा ॲड करण्यात येणार होते, पण त्यापैकी कोणत्या तरी एका देशांनी ते सदस्यत्व नाकारलं. तर तो कोणता देश आहे तर हा देश आहे अर्जेंटिना. अर्जेंटिना देशाने ब्रिक्स या संघटनेचे सदस्यत्व नाकारले आहे. अर्जेंटिनाने ब्रिक्स सदस्यत्व नाकारले. अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिली यांनी ब्रिक्स नेत्यांना पत्र पाठवून ब्रिक्समध्ये सामील न होण्याच्या निर्णयाची माहिती दिली. ऑगस्ट 2023 मध्ये अर्जेंटिना, इथिओपिया, इराण, सौदी अरब, इजिप्त आणि UAE या 6 नवीन सदस्यांना ब्रिक्समध्ये प्रवेश देण्यात आला होता. ते 1 जानेवारी 2000 पासून लागू होणार होते. तर ते लागू होण्याच्या आधीच अर्जेंटिनाने आपले सदस्यत्व नाकारले आहे. ब्रिक्सबद्दल काही माहिती पाहू. ब्रिक्स आधी सुरुवातीला ब्रिक या नावाने ओळखले जाते. त्याची स्थापना झाली 2001 मध्ये. कोणी केली होती तर जिम ओ'नील यांनी. ब्रिकमध्ये कोणकोणते देश होते आधी? ब्राझील, रशिया, भारत आणि चायना. त्यानंतर S ॲड करण्यात आला. S म्हणजे कुठला देश तर साऊथ आफ्रिका. S म्हणजे साऊथ आफ्रिका. त्यानंतर याला ब्रिक्स म्हणून ओळखले जाऊ लागले. ब्रिक्सची पहिली बैठक झाली होती 2009 मध्ये. स्थापना झाली 2001 मध्ये आणि पहिली बैठक झाली 9 मध्ये. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल काही माहिती पाहू. अमेरिका ही युनेस्कोमध्ये पुन्हा सहभागी झाला आहे. युनेस्कोमध्ये फिनलँड हा नाटोचा 31वा देश बनला आहे, सदस्य देश. आणि इराण हा SCOचा 9वा देश बनला आहे, सदस्य देश. समोरचा प्रश्न पाहू. ह्युंडाई मोटर इंडियाने अलीकडेच ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? ह्युंडाई ही कुठली कंपनी आहे तर साऊथ कोरियाची कंपनी आहे. तिने आपल्या नवीन ब्रँड अँबॅसिडर भारतामध्ये कोणाला नियुक्ती केली आहे तर ही आहे ऑप्शन बी, दीपिका पादुकोण यांना ह्युंडाई मोटरने इंडियाचे ब्रँड अँबॅसिडरमधून नियुक्ती केली आहे. ऑप्शनमध्ये काही ॲम्बॅसेडरचे नाव आले आहे, त्यांच्याबद्दल काही माहिती होईल. कोणकोणते याचे आले आहे तर आलिया भट ही गुच्ची जी फॅशन डिझाईनशी रिलेटेड कंपनी आहे, तिची ब्रँड अँबॅसेडर आहे. राजकुमार राव हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे नॅशनल आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे. आणि एम एस धोनी हे
SBIचे ब्रँड ॲम्बॅसेडर बनले आहे. सोबतच हे ड्रीम इलेव्हनचे ब्रँड ॲम्बॅसेडरसुद्धा आहेत. समोरचा प्रश्न आहे, एक्सपोसॅट मिशन कोणत्या संस्थेद्वारे पाठवण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, इस्रो याद्वारे एक्सपोसॅट मिशन पाठवण्यात आले आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनद्वारे एक्सपोसॅट हे कशाशी रिलेटेड आहे? तर जे आकाशामध्ये विविध प्रकल्पाचे तारे, ग्रह आणि विविध स्रोत असतात त्यांच्याद्वारे जे एक्सरे निघल्या जाते, म्हणजे जे प्रकाश निघले जाते त्या प्रकाशाचे विश्लेषण करण्यासाठी हा प्रोजेक्ट पाठवण्यात आला आहे. याच्या आधी आपल्या नासाने पाठवला होता, जे USA आहे. अशा प्रकारचे मिशन पाठवण्याला भारत हा दुसरा देश बनला आहे. प्रथम होता नासा. नासाच्या प्रोजेक्टचे नाव काय होते? तर नासाच्या प्रोजेक्टचे नाव होते IXPE एक्सरे पॉलिरिमेटेड सॅटेलाइट मिशन एक्सप्लोरर. आपल्या जे मिशन नाव आहे त्यांचे एक्सप्लोरर आहे. रॉसकॉस्मॉस ही रशियाची कंपनी आहे, सॅटेलाइट कंपनी. आणि यांनी कोणते सॅटेलाइट पाठवले सध्या? तर सोयुज रॉकेट हे रशियाच्या रॉसकॉस्मॉसशी रिलेटेड आहे. स्पेसएक्स ही अमेरिकेची प्रायव्हेट कंपनी आहे, एलॉन मस्कची. स्टारलिंक प्रोजेक्ट हा स्पेसएक्सद्वारे राबवण्यात येत आहे. आणि एक्सपोसॅट या मिशनचे कार्य किती वर्षासाठी राहील? तर 5 वर्षासाठी. हा कुठल्या याच्यामध्ये पाठवण्यात येईल? तर जे आपल्या पृथ्वी आहे, पृथ्वीवर जे ऑर्बिट असतात, लो अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट. तर हे जे आहे तर हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवण्यात आलं आहे. त्याची किती उंची आहे पृथ्वीपासून? तर 650 किलोमीटर उंचीवर ही पाठवण्यात येणार आहे सॅटेलाइट. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या टीमने वर्ल्ड वुमन हँडबॉल चॅम्पियनशिप 2023चे टायटल जिंकले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन डी, फ्रान्स या देशाच्या वर्ल्ड हँडबॉल चॅम्पियनशिप जी वुमन्स रिलेटेड आहे त्यांनी जिंकला आहे. आजचा होमवर्क आणि रिव्हिजनसाठी प्रश्न म्हणता येईल. हा प्रश्न आहे, अंडर-19 एशिया कप कोणत्या देशाने जिंकला, जे 2023मध्ये आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्राला शेअर करा. धन्यवाद.